अरे बंड्या, काय मग आपली परीक्षा पण संपली, दिवाळीची सुट्टी पण लागली, मग फटांगरा आणलं की नाही तू? नाही रे अजून. तू आणलेस का फटाके? बरं त्या जाऊ दे, पहिला तुझा पेपर कसा गेला त्या सांग पहिला. मस्त गेले, एकदम सोपे पेपर होते. तू सांग तुझे कसे गेले पेपर? अरे कसला काय, एकदम खतरनाक पेपर गेला. आता रिझल्टच्या टायमाला पाटणाला त्याला लावून ठेवायला लागल. पण मरो, त्या अगोदर दिवाळीच्या सुट्टीत मस्त मज्जा करून जायची. काय रिझल्टच्या डोक्याला शॉर्ट करून नाही द्यायचा. क्या बोलतो व्हिडिओ? हो बरोबर आहे तुझा. हा र, मी फटांगऱ्यांचा विषय काढलेला ना. अरे तू अजून आणलंस फटांगर? नाही ना रे, माझ्या पप्पानी मला 50,000चं फटांगरा आणलं. काय एवढा? बापरे, मला तर चक्कर यायला लागली. मग त्यानं लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट, सुतली बॉम्ब आणि अशीच बारकी मोठी फटांगरा आणल्या. मला नाव पण ना माहिती, एवढं फटांगरा आणलंय. हो का? मग मी पण जातो आणि माझ्या पप्पांना तुझे एवढाच फटाके आणायला सांगतो. हो चालेल, जा जा मग. अरे तू पण चल ना माझ्या बरोबर. तू सांग, तुझे पप्पा ऐकतील? नको रे बाबा, तूच जा आणि माझं तुझं नाव नको सांगू की यांनी फटांगरांची आग लावले. तुझी मम्मी पप्पा मला शिव्या देतील. चल मी येतो, तू पण जा. ओके चल बाय, भेटू मग नंतर. मम्मी, ए मम्मी. अरे क झाला आवरा बोंबलत यायला. कुत्रा चावला की वेळ झाला. आई मम्मी जाऊ दे, पप्पा कुठे आहेत ते सांग मग. तुझे पप्पा बाहेर गेले, जरा टायमाने येईल, थांब. अरे पण काय झालं ते तर सांग. काय नाही आई, त्या पंख्याच्या पप्पाने 50,000 रुपयाचे फटाके आणले. मग मला पण तेवढे फटाके पाहिजे. अरे बालू, त्याच्या पप्पाला लय पगार आहे, म्हणून त्याने त्याच्या पोराला आवरा फटांगरा आणल्या. तुझा पप्पा डबल ड्युटी करत, कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. तरी त्याला फक्त 20,000 रुपये पगार येतो महिन्याला. तुझा पप्पा पण आणील फटांगरा तुला, फक्त त्याच्या आईपतीप्रमाणे. तू बोलशील त्या पंख्याने 50,000 रुपयाचं फटांगरा आणलं, मग तुला पण तेवढंच पाहिजे ना, असं ना जमणार. बालू, दुसऱ्याचा माल बघून आपल्या झोपडीला आग लावायची ना. आई मग मी कधी आपल्या झोपडीला आग लावली? अरे तसा नाही, तशी मराठीत म्हण आहे ना. काय झालं बंड्या, आवाज दिला मला? मी जरा रूम मध्ये होते. हा काय झालं बोल. काय नाही मला. आई तुम्हीच सांगा. अगं काय नाही, असंच समजवलंय मी त्याला. काय झालं? कसली चर्चा चालू येते? तिघे पण एकत्र बसलेत. आई पप्पा आले, तुम्हीच बोला आता. काय तुम्हीच बोला, काय विषय बंड्या? अरे काय नाही पोरा, तो मारवाचा पोरा पंख्या. हा मग त्याचं काय? आई मला भीती वाटते, व्यवस्थित सांगा जरा. हो हो बालू, तू नको घाबरू, मी सांगतो बरोबर. हो मी पण विचारलं यांना, पण यांच्या दोघांचं काय चाललंय ते यांनाच माहिती आजीनाथवाला. त्या पंख्याला त्याच्या बापासनी 50,000 रुपयाचे फटांगरे आणल्या. त्यानं मग आपले बालूला सांगला. मग बालूकाला आला ना तावातावन घरून. ती बोलता मला पण पाहिजे 50,000चं फटांगर. काय 50,000 रुपयाचे फटाके? बंड्या तुझं डोका ठिकाणावर आहे ना? पप्पाला तुझ्या त्यातला अर्धा तरी पगार आहे का? मुस्काटात देऊ का तुझ्या? लाज वाटते तुला एवढे रुपयाचे फटाके मागायला? मम्मी पण मी कुठे जबरदस्ती केले पप्पांकडे की मला फटाके पाहिजेतच 50,000 रुपयाचे.
मला आईने समजावून सांगितले, मला माझी चूक कळली. मी पप्पा आणतील त्या फटाक्याने खुश होईन. हो अगं, त्याला त्याची चूक कळले. हे घे तुझे फटाके बंड्या. पप्पा, तुम्ही मला न सांगताच एवढे फटाके आणले. थँक्स पप्पा. वाव, किती भारी आहे. अरे बेटा, त्यात थँक्स कशाला? माझ्या पोरांसाठी नाही मग कोणासाठी? बरं, दित्या कुठे गेली? दिसत नाही. हा तिचा आज मॅथ्सचा लास्ट पेपर आहे. येईल आता थोड्या वेळात. बघ बालू, या फटांगऱ्यातून अर्धे फटाके माझ्या पोरीला पण द्यायचे बरं का? हो हो आई, दे ना त्या कंटोलीला. बघ कसा बोलतो तो. नाही नाही, दीदीला देईन, दीदीला देईन. आणि हो, आपल्या सगळ्यांना दिवाळीला कपडे आणायला पण जायचंय. आई, तू येशील ना आमच्या बरोबर? नाही रे बाबा, तुम्ही जा चौघांनी आणि मस्त शॉपिंग करून या. आमच्या म्हातारीचं काय काम आहे? आम्ही फिरायचं होतो तेव्हा फिरलो जाम. आता तुमचा दिवस सहज. हो, आणि आपल्याला आहे ना तुमच्या बहिणींना साड्या, लुगडी आणि मला आणि आईला भाऊबीज गिफ्ट पण आणायचंय. हो हो, सगळं आणू आपण. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रित्या मात्र 4127 या युट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली युट्यूब फॅमिली ग्रो करा. पोरांनो, दिवाळीत फटांगरे नीट फोडा. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.